इथून ब्लॅक पॅन्थर, या ब्लॅक पॅन्थरचा वारसा घेऊन ही महाराष्ट्रामध्ये दलित पॅन्थर आहे. त्यामध्ये ही जन्मला काळ 1947 ला देश स्वतंत्र झाला. पण पडवीला असणाऱ्या देवळीतला जर्मनचा तांब्या देवळीतून हलला नाही. स्वातंत्र्य मिळालं, या देशात संविधान आलं, ते लागू झालं, पण ओंजळीनं पाणी पिण्याची पद्धत बंद झाली नाही. लेकीवाळींच्या छातीला हात घालण्याची तयारी ही काही देश स्वातंत्र्य झाल्यानंतरची नव्हती. लुटायची सवय लांडग्यांना पहिल्यापासून होती. पण देश स्वातंत्र्य झाल्यानंतर सुद्धा आम्हाला मिळालेलं स्वातंत्र्य कुठं आहे हा प्रश्न विचारणारी ती एक पिढी होती. म्हणून कदाचित नामदेव ढसाळच्या कवितेने इथल्या व्यवस्थेला प्रश्न विचारला की स्वातंत्र्य कुठल्या गाढवीचं नाव. नामदेव ढसाळ आज मला सांगायला अभिमान नाही वाटत, उलट मान खाली घालून मला ते सांगावंसं वाटतं. 2025 मध्ये इथली व्यवस्था आम्हाला प्रश्न विचारते, कोण नामदेव ढसाळ. मी खरं सांगू, ज्याचं आयुष्य पॅन्थर म्हणून गेले ना, त्याच्या नातवाला सुद्धा नामदेव ढसाळचं नाव माहित आहे की नाही याबद्दल मला शंका आहे. आणि आम्हीच आमचा पॅन्थर पुढच्या पिढीला दिलाच. वैभव दादा बोलले, आता त्यांचं काम हे मी बघत आलं, त्यांना सांगायची गरज नव्हती, पण त्यांना सांगावं लागतंय का? कारण त्यांचं काम, आमच्या माणसाचं काम जगाला ओरडून सांगावं लागतंय, कारण त्याचं काम सांगायला आम्ही कमी पडतो. गौतमीताई पाटलांनी केलेला डान्स आम्ही 252 ग्रुपवर शेअर करतोय, पण वैभव गीते या पॅन्थरनं एखाद्याला मिळवून दिलेल्या न्यायाची बातमी 4 लोकांना सुद्धा शेअर करत नाही, म्हणून त्याला तात्पुरतं बोलावं. हे माझं दुःख आहे. पॅन्थरनं चळवळीला काय दिलं हा विषय नाही, पॅन्थरला तुम्ही आम्ही काय दिलं. साबळे सर, तुमचं आणि आमचं आयुष्य म्हणजे तलवारीच्या धारेवर चालण्यासाठी. आम्हाला जगाची कुणाचीच भीती वाटत नाही, भीती वाटते ती आपल्याच लोकांची. आणि इथं कुणाची कॉलर घालताय, म्हणून मी आता सांगायला सुरुवात केली आहे, मी कुणाचाच मी तुमचा नाही, त्यांचं मी फक्त माझ्या बायकोचा, माझ्या कोणाला काय वाटलं. एका राजकीय स्टेजवर गेलो, बॉम्बला विकला गद्दार
उद्या मला ट्रम्पने बोलवलं मी जाणार आहे, तुमचं काय म्हणणं आहे? तिथं जाऊन सुद्धा जयभीमच म्हणणार आहे. अरे मग संवाद पाहिजे ना आमचा एकमेकांशी. आमचा संवाद कुठं आहे? आज दिल्लीला 3 इडियट नावाचा पिक्चर ज्यामध्ये आमिर खाननं पात्र केलं, रांचो वांगळूच, तो आमिर खानावर फार आवडला. डुप्लिकेट हिरो आम्हाला आवडतो आणि आज रिअल हिरो 15 दिवस झालं उपाशी आहे इथल्या एज्युकेशन सिस्टीमसाठी. मी खरं सांगू, आजच्या काळातला या देशातला तो खरा पॅंथर. आम्ही काय खरे नाही असं नाही, पण त्याच्यासोबत उभं राहायला सुद्धा आज गरज आहे. सगळे सत्तेचे लाभार्थी झालं तर काय करायचं? पॅंथर तेव्हाही होता, पॅंथर आजही आहे. पण पॅंथरकडे मात्र सारखं लक्ष आम्ही ठेवणार. का? वैभव किती नवीन गाडी कधी घेतली? इकडे 2 गुंठ कवसा आलं ह्या पॅंथरला. अरे हो असाच आहे. तुझ्या खिशातलं घेतलं? नितीन चंद्रशेठ गाडी घेतली, हा मग पॅकेज आला असं. तुझं पत्र येतील काय आहे? आमची पोरं मोठी होणार का नाही होणार? माझी दुःख झालं, लय राग येतो पडून. आणि हे आम्हाला स्वाभिमान शिकवत आहे. जे मतदानाच्या आदल्या रात्री 5,000ला मत विकतात ते आम्हाला स्वाभिमान शिकवत आहे. अरे कधीतरी आम्हाला मला वाटतो एखादा पॅंथर सुद्धा धावला पाहिजे घोटाळ्यात, बातमी आली पाहिजे पेपरात, टीव्हीवर. 80,000 कोटींचा घोटाळा, पॅंथर कांबळे अटक, अकलूज बंद. मला आनंद होतो. हा पॅंथरला पेट्रोलला पैसे असतात. तो जोपर्यंत गरीब असतोय, 2 व्हीलरवर येतोय, फाटलेल्या शर्टात येतोय, तोपर्यंत तो सच्चा भेटतो. हे बंद करा डोक्यात ते घाण काढून. आणि आम्ही कट्टर गाणं ऐकायला आलो, जागा असावं, भीमाचं पिल्लू जागा असावं. अयो झोपून ऐकतो. आमचं काय झाले माहिती? आरक्षण दिलेले बाबासाहेब, ह्याच्या पलीकडे आम्ही बाबासाहेबांना बघितलंच नाही. म्हणून तर भांडायला गेली येड्यावर. केंगार साहेबांचं माझं दुखणे एकच आहे. आज तुम्ही कितीही हाना, कधी ना कधी तुमची जात बाहेर येत्याच. आणि आंबेडकरवादी, मला सांगायचं आहे सगळ्यांना, आंबेडकरवाद्याला जात नसते. एखादा सदाशिव पेठेतला ओरिजिनल देशपांडे सुद्धा ब्राह्मण असून सुद्धा तो आंबेडकरवादी असतो आणि आहे.
श्रीरामला दाभोळकर. पण आमचं का आमचं 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 बसती बस. आमचं म्हणणं काय, तू कोणाचा आहे चांभारा, पण मी आंबेडकर ती सांगते बरं का, मी चांभारा असा आहे पण मी आंबेडकरवादी आहे. आपल्या येऊन सांगते हो असलं बोलून आली बौद्ध. एका दिवसात तू झालतास हे पण बोलणार नाही आजपर्यंत. आणि मी बोलायला आवडेल, मी मार खाणार आहे हे मला माहिती. त्याच्यासाठी कोणतरी दणक खाल्ल्याशिवाय हे काय कळणार नाही. ह्याला अजून 22 प्रतिज्ञा नीट पाळता येत नाही त्या, आणि हो दुसऱ्या भारतच बौद्धमय करायला. त्या 22 प्रतिज्ञेमध्ये एक प्रतिज्ञा आहे, मी मांसाहार करणार नाही. स्पष्ट लिहिले, स्पष्ट. ते बौद्धाचार पूर्ण म्हणते मागणे त्या शब्दाला आली सगळी मानतात. अरे मी मांसाहार बौद्धाचार मी काय बोलत नाही, हो काय. आणि असलं बोलल्यावर मला मारतेच. आणि कट्टरता थांबवा, काळ बदलला, त्याच्यामुळं आमचं निवडून येईन. आमचा एक कार्यकर्ता अशी जयंती ठेवतो बरं का, आणि त्याला वक्ता कोणतरी गावतो, मग त्या वक्त्याला ते बोलू. हे कार्यकर्ता आपलंच, त्याला वाटतं माझ्या जयंतीला सगळ्या जाती धर्मातल्या लोकांनी यावं, म्हणून तो सगळ्यांना प्रेमाने बोलवतो. मग सगळी येतात. आता आज आलीच ना. आमचा वक्ता भाषण सुरू करतो, पहिल्या वाक्यातच ते म्हणतो, हिंदू ह्यो धर्मच. जेवढी आलेली असते सगळी जाती त्यांचं ते चालतं. आपलं ते खरं आहे का खोटं आहे. मी एक सांगू, महाराष्ट्रात नव्हे तर अख्ख्या भारतात आपण एकटं पडलेलो आहोत. तुम्ही आजूबाजूला बघा तपासून स्वतःला. आज चौकात एखादं दुकान टाकून बस भावा, तुझी जात बघूनच तुला धंदा करावा लागेल. एक तर आपलीच येणार नाही ती तुझ्या, आणि दुसरी सुद्धा येत नाही ती. अरे आमच्या या कट्टरतेमुळे आम्ही उद्ध्वस्त होत चाललोय. आणि हे मी सांगायला होतं मला शिव्या. आरक्षण दिलेले बाबासाहेब, याच्या पलीकडचे बाबासाहेब आहेत ना काहीतरी. जागतिक लेवलच्या व्यक्तिमत्वाला आणून कुठं ठेवलंय. आणि ते आता फेसबुकवर भांडणं बघतोय मी. एकमेकांच्या जीवावर उठले पोरं मांगा मारायची. आता मार म्हटल्यावर खाली शिव्या. बौद्धमान भाऊ, तू 22 प्रतिज्ञा पाळ पडू. जीवावर उठले. चळवळीचं किती मोठं नुकसान. अरे आंबेडकरी चळवळ म्हणजे दलितांवर अन्याय झाला, बाईवर अत्याचार झाला म्हणून पेटून उठणारा मोर्चा म्हणजे आंबेडकरी चळवळ एवढीच नाही ना. अरे व्यापकता आहे ना याला. एखाद्या मराठा समाजाच्या मुलीला हुंडा दिला नाही म्हणून सुद्धा जाळून मारला.
मारलं जातं ना, त्या मुलीसाठी सुद्धा ज्याच्या डोळ्यात पाणी येतं तो असतो पॅन्थर आणि तो असतो आंबेडकरवादी. बाबासाहेबांनी बघितली होती जात धर्म लिहिताना. शाहीर आम्ही पोवाडे म्हणतो. तुम्ही ज्या वेळेला पोवाडा गाता त्यावेळेला तो शाहीर राजेंद्र कांबळे असतो आणि समोर उपस्थित असणार पब्लिक तो महाराज आहे मागाज आहे कुठला हे नसतं बघत. तुमच्या शाहिराला सलामच होत असतो. जर हे होत असत पण आम्ही मात्र आमचं आहे शाहीर आमचं. सगळ्या गावात मोबाईल करून मोकळा. एक नवा बदल या पिढीला मला अपेक्षित. संवाद नाही, त्यात अभ्यास नाही, वाचन नाही. फेसबुकला आणि व्हॉट्सअपला जे मिळते तेवढं त्यांचं ज्ञान. फेसबुकला ते 10,000 करोड मौतांचा ग्रुप आहे. देशाची लोकसंख्या 150 कोटी. पण तो त्याचा आडवी नाही आणि त्याला वाटतंय मी चळवळीत आहे आणि त्याला वाटतंय मी पॅन्थर आहे. पॅन्थरची गणित बदलली. या देशातल्या राजकीय सत्तेतला महत्वाचा वाटा मिळवायला आम्हाला अजून 100 वर्ष वाट बघावी लागणार. जर आम्ही असेच राहिलो तर. आम्ही आमचं कुठं आहे, जातीचा दाखला काढ 200 रुपये मिळते. नगरपालिकेचे टेंडर गटार आणि केंद्रात एकच मंत्रीपद आहे ते स्वातंत्र्य झाल्यापासून. सामाजिक न्याय मंत्री. अर्थमंत्री नाही, मुख्यमंत्री नाही, महसूल मंत्री नाही. एक सामाजिक न्यायच आम्हाला असतं, दुसरं नसतं. मग त्यानं काय करायचं, मागासवर्गीय हॉस्टेलचे खिडकी फुटली, पत्रा तुटला, जेवणास तुम्ही तिकडेच बघा. आणि असलं बोलल्या मला त्यात अजून आता मला गमत बघा. आम्ही दुसऱ्याच्या जातीवादावर बोलतो. आमच्यात किती जातीवादी? दोघं गाठ पडते. काय आडनाव? गायकवाड. गायकवाड म्हणल्यावर कोण? इंदापूरला गायकवाड दोन्हीकडे आहेत. मराठ्यामध्ये एक आपले म्हणतोय पुलाच्या इकडं का इकडं. ते म्हणते पुलाच्या तिकडं जुनं घर आहे, भावकी इकडं राहते. याचं डोकं साव. ते परवा ती लग्नात गाठ पडला. कुणाच लग्न होतं? अहो माझ्या भावाच्या मुलीचं. मग मुलगी दिली कुठं? पंढरपूरला दिली. त्यांचं आडनाव काय? कांबळे. आमचा यो जातीवाद नाही. आता खोट नाही सांग. याच्यावर एक आता 60-70 मिस कॉल आहे सकाळपासून. आता संध्याकाळी यांना रिटर्न घेऊन गेले. त्यातले जवळजवळ 20-25 कॉल आता ते अण्णाभाऊसाठी जयंतीचा. त्यातले 2-4 कॉल, सगळे नाही, 2-4 कॉल असे असतात. नितीन दादा हा जय भीम जय लहूजी. पण जय भीम जय लहूजी म्हणला की समजायचं आंबेडकरवादी. आणि जय लहूजी जय भीम म्हणला की समजायचं अजून वाटेवरती आहे. म्हणजे गमत बघा. मग तेव्हा म्हणतो हे तारीख पाहिजे.
मी म्हणतो घ्या की एखादी बघून करू. मग त्याचा लगेच एक प्रश्न होता, काय नितीन दादा नेमकं कुठली? मी म्हणतो कवठे मग काय कास्ट म्हटलं एससी मध्ये कुठली? म्हटलं सर एससी म्हणजे आपण सगळे एक. नाही 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 एक कसं एससी मध्ये कुठली? म्हटलं सर समजलं नाही. नितीन दादा एमजी का एमआर? हे कार्यकर्त्यांची भाषा, म्हणजे सुशिक्षित कार्यकर्ते. आणि आपल्यासारख्या कार्यकर्त्यांची भाषा काही अंबुजा का भोकराच आहे. आणि आता नवीन कॉलेजच्या पोरांनी भाषा आणल्या मुंबईत, मला कळली. एक पोरगी म्हणली मला बीकॉमची, नितीन दादा म्हणली तुम्ही हे भाषण केलं नवीन शब्द सांगा. म्हटलं काय? मँगो आहे का मेरी आहे असं हे नवीन शब्द आहे कॉलेजच्या याच्यामध्ये सुद्धा केलं. मँगो आहे का मेरी? ते मला विचारतात सर एमची काय एमा? मी विचारतो सर मग का हो सर का विचार? ते अण्णाभाऊ साठे जयंतीला बोलवायचं आहे ना. हा म्हणलं मग त्यात नाही, जर तुम्ही आम्हाला असला तर मग मला लय त्रास होतो. अच्छा, मग मी नवीन आयडिया काढल्या. मी त्यांना सांगतोय सर माझा एक घोळ आहे. तर ते काय? आई मागायची बाप हमारा. 2 मिनिटं अँगल होते. पुढचा अजून घोळ काय? आजी चांबार आजा मराठा. एक भाव मुसलमान आहे, 2 भावचा ख्रिश्चन आहे, एक पत्नी जैनाच्या दिल्यामुळे आमचं गणितच ना येऊ का नको येऊ. ते म्हणते 2 तासात फोन कर. म्हणून मी कोणाचाच नाही. त्याच्यामुळं उद्या कुठं जरी गेलो